मधील त्या बलाढ्य खेळाडूंमधील ही रंगत आता रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये। चला सुरू करायचा वेळ जास्त झालाय। बघा ना पूर्णपणे प्लॅनिंग शिवाय मैदानाच्या आतमध्ये जो उतरला ना तो कसला यशस्वी होणार। तुमच्याकडे प्लॅन असायला पाहिजे। बरं हे प्लॅन फ्लॉप गेला तर प्लॅन बी रेडी असावा लागतो। अशाच प्रकारचे पहा केतनसाठी क्षेत्ररक्षण बघा काय सजवलंय इथे गोलंदाज सतीशने। फटका चांगलाय झेल उडायला होऊ शकतोय आणि अचूक टिपलाय। मॅन ऑफ द मुवमेंट कॅच ऑफ द टूर्नामेंट पकडली गेली आहे क्षेत्ररक्षक उमेश नाईकने। पहिल्याच चेंडूवरती हादरा मोठा केतन तिर्लोटकर तंबूच्या दिशेला जायच्या अगोदर रिव्ह्यू घेतला गेलाय। कॅच परफेक्ट झाली आहे का पाहावं लागेल। येस बघावं लागेल। प्रणय दादा टेंबुलकर कॅच साठी पैसे आलेत परंतु आधी चेक होतय। तिसरे पंच कुठे आहेत? येस पंच आलेत। बाकीच्यांनी साईडला व्हा त्यांचा डिसिजन अंतिम असेल। जर का हा झेल टिपला असेल तर मात्र केतन तिर्लोटकरची खेळी संपुष्टात येणारच आहे। मात्र तिर्लोटचा संघ सुद्धा अडचणीत सापडेल। ईडीए संघाचे मॅनेजर कुशीत गाजर खाताना दिसतायत। गालात वरती पडलेली खडी पाहायला मिळते। काय होतंय पाहूया। जरा तिकडनं गर्दी कमी करा। पंच तेवढाच डिसिजन देतील जे त्यांना योग्य वाटेल तोच अंतिम डिसिजन असणार आहे। गुरुदास घाडी बापरडे गावचे सुपुत्र आमच्या पेंढरी गावामध्ये शिकून गेले आणि आज या पुन्हा एकदा पेंढरीच्या सोहळ्यामध्ये दाखल झालात। या गुरुदास तुमचंही स्वागत आहे। चेक केलं जात आहे। झेल अप्रतिम होता। झेल जबरदस्त होता। उमेश नाईक यांनी त्याला माहिती होतं मला जे काही आहे ते ह्याच वेळी झोकून द्यायचंय। संधी पुन्हा पुन्हा मिळत नाहीये। त्यांनी ही संधी निर्माण केली। चेंडू बराच लांब होता तिथपर्यंत त्यांनी धावून अंतर पार केलं आणि शेवटच्या क्षणामध्ये समोर झेपावत तो झेल टिपला। वेळ एवढा जातोय म्हटल्यानंतर थोडंसं क्रिटिकल आहे परंतु थर्ड पंचांचा बादचा इशारा आलाय। यस उमेश नाईक उमेश छोटम पुन्हा एकदा एक स्वप्नील नाईक बोलणार आहेत। मी नाईक म्हटलं होतं आणि तुम्ही नाईकच बोलत चाललाय परंतु तुमचा 12वा खेळाडू ना इथे थोडासा जागा दिसत नाहीये। अशा वेळी ना लगेचच त्यांना नावं सांगायची असतात। कॉमेंटेटर जेव्हा फ्लो मध्ये असतो ना त्यावेळी ह्यांची 12वा खेळाडू त्यासाठी लागतो। क्या लाजवाब उमेश साठी एकदा लाजवाब पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो। अप्रतिम कॅच पकडली। कॅच नंबर 3 असा झालाय ना या पेंढरी चषकामध्ये तुमचा आमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरलाय। पहिल्यांदा असलमला पाहिलं त्यानंतर प्रभुवाडीचा एक खेळाडू स्वप्नीलला पाहिलं आणि आता उमेशला इळीयेच्या पाहतोय। अगदी झेपावत पुढे सरसावत मैदानाच्या या मातीवरती या त्या जर्सीला रंग लावत नवीन बॅटर अनिकेत घाडी। एक शेर गया तो क्या हुआ, 100वां शेर बीच मैदान में उसकी जगह लेने आ गया। केतन तिर्लोटकर आणि अनिकेत घाडी सध्याच्या घडीला 2 बेस्ट देवगड तालुक्यातील हे खेळाडू। क्षेत्ररक्षण
अगदी जाळं विणलं गेलंय. ईडीए संघाला माहितीये आपल्याला सहज सोपं काही मिळणार नाहीये, कारण समोरच्या संघामध्ये एकापेक्षा एक सरस खास गावावरनं पेंढरी चषकासाठी दाखल झालेले सितारे खेळणार आहेत. युद्धाला जायच्या अगोदर जसं ते फुल प्रूफ जॅकेट चढवलं जातं तशा प्रकारची पूर्ण तयारीने ईडीए पॅकर्स मैदानात उतरलाय आणि ह्याचा संपूर्ण श्रेय स्वप्नील नाईक आणि नंदन कदमला जात आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने संपूर्ण ब्लॅक. मगाशी एक सांगायला विसरून गेलो की आपण कॅच चेक करत होतो त्यावेळी प्रणय टेंबुलकर सरांकडनं 500 रुपयाची प्राइज आलंय आपल्या उमेश थोटमसाठी. सकाळच्या सत्रापासून बक्षिसांचा वर्षाव होताना आपण पाहतोय. सूरज घाडीने मैफिल लुटली तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या क्षेत्ररक्षकांनी तीन खेळाडूंनी हे मैदान गाजवलं. धाव मिळत नाहीये. धावा थांबल्या गेलेत, धावा रोखल्या गेलेत. धावसंख्या पाहायला गेली तर 4च झाली आहे. षटक क्रमांक पहिलं सतीश. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पहा. एक शॉट टर्मेन आपल्याला पाहतो आणि त्याच्या बरोबर पाठीमागे जोरदार अपील, जोरदार अपील. कव्हरला ड्राईव्ह मारण्यासाठी टाकलेला हा चेंडू पाहिला. उमेश थोटमसाठी सूरज हेमलेकडनं 200 रुपयाचा पारितोषिक. एका मोठ्या खेळाडूकडनं एका मोठ्या खेळाडूसाठी आलेलं हे बक्षीस नाही तर हा आशीर्वाद आहे. फिर एक बार चुकी झाली आहे, छोटीशी चुकी झाली आहे. परिवर्तन एका धावेमध्ये होत आहे. परफेक्शन, फील्डिंग सगळं काही अगदी सुरेख प्लान नुसार सब कुछ यहाँ पे पहले से तैयारी की हुई है. माहित होता पेपर कोणता येणार आहे. गणिताचा पेपर आणि इंग्लिशची तयारी करून आलेले हे खेळाडू नाहीयेत. ईडीए पॅकर्स बरोबर अगदी मैदानामध्ये उतरलेत. म्हणायचं हेच आहे, सत्यपाल लाडगावकर सर आणि कोंदले सर या मैदानावरती उपस्थित आहेत, त्यामुळे चुकलं तर मार्क कमी होणार. अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ. अभी नहीं तो कभी नहीं. बरीच वर्ष झाली, 4 वर्ष वाट पाहतोय पेंढरी चषक जिंकण्याची. संधी मिळते मात्र चषक जिंकता येत नाहीये. मनाशी प्रत्येकाच्या इकडे मात्र सल अजून आहे. आज प्रत्येक संघाने प्रयत्न केले मात्र यापूर्वी झालेले विजेते आहेत ना त्यामधला फटोबा पडवणे अजून मैदानात खेळतोय. तिरलोटचा संघ सुद्धा खेळतोय आणि पडेलचा संघ सुद्धा मैदानात आहे. त्यामुळे पाहावं लागेल यावर्षी एखादा नवीन खेळाडू, एखादा नवीन संघ या स्पर्धेचा विजेता होईल का. ये ले घुमा के दे घुमा के गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. प्रिशा जितेश देवळेकर यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सूरज घाडीची बॅटिंग पाहिली आणि त्यांना तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज दिलेला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सफर झालेले आहेत. प्रेक्षकांना सांगायला अत्यानंद होतोय, ते झालेले आहेत ट्रान्सफर ऑलरेडी.
आणि श्राव्या तुळशीदास गुरव यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये सूरजला बहाल करण्यात आलेत. कामच तसं केलं ना. 6 में 6 मारना आसान थोड़ी है, हर किसी का थोड़ी ना वो काम है, और वो भी सदियों में एक बार होता है. इंटरनॅशनल क्रिकेट 1800च्या काळापासून चालू आहे, परंतु 6 मध्ये 6 मारणारे खेळाडू केवळ आतापर्यंत 6च असतील. रवी शास्त्रीने ते कारनामा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग, हर्षल गिब्स, पुन्हा एकदा उल्टे हाथों से खेलना चाहा, सीधे हाथों से घी निकल रहा है अनिकेत. संघाची धावसंख्या इथे मात्र पाहतोय आपण 11 धावा. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. गोलंदाजीवरती अभि, तर स्ट्राईकला अनिकेत, नॉन स्ट्राईकला सलामीचा अरमान. कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवलाय. इनफिल्डला भेदत, मैदानाला चिरत फाडत, चेंडू सीमा पार, चौकार. यस डीजे. फटका फसलाय, फटका हवेत आहे. पुन्हा काय झेल होईल का? ओहो, याही क्षेत्रामध्ये याही क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा तोच कारनामा करण्याचा प्रयत्न केला. असफल जरूर झाला, मात्र दाद दिली पाहिजे. अनुज नावाचा हा खेळाडू, मला वाटतं उमेश तू जागा बदललीस का? तू जर असता तर मला वाटतं या झेल झाला असता, परंतु नो डाऊट अनुज तू सुद्धा जबरदस्त ट्राय केलीस. कठीण होतं, परंतु सोपं करण्याचा तू प्रयत्न केलास. नो डाऊट यश मिळालं नाही. पुन्हा एकदा उजव्या अशा बाहेर जाऊन चेंडूला भिरकावलाय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू, सीमा पार येतोय, चौकार. मिला था मौका, जड़ दिया चौका. मामी आलो. कुंकू सुद्धा ठेवलेला आहे, ते सुद्धा सुरू होईल. ज्या महिला इथे आता दाखल झाल्या असतील, आई चौंडेश्वरीच्या लेकी आणि आजूबाजूच्या माझ्या सगळ्या भगिनी, सासर सोना माहेर वसने, अजून काय अक्षय
अक्षय बाळा, या विश्वाची जननी आई आहे. मग ती आपली असो दे ना तर कुठली पण असतोय, या विश्वाला निर्मित करणारी आईच आहे. या मायेनेच हे जन्म हे विश्व निर्माण केलंय. झेल झालाय. अरमानला तंबूच्या दिशेने धावा लागते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21. तिरलोटचा संघ थोडासा अडचणीत भेटलेला पाहायला मिळतोय, कारण ज्यासाठी हा संघ च्या ताकदीचा समजला जातो ना, त्या प्रकारच्या धावा अजून पाहायला मिळत नाहीयेत. कोण आहे? अरसलान भाटकर आहे ना. बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये अरसलान भाटकर. अरमान बाहेर जातोय तर अरसलान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अरसलान भाटकर गेल्या वर्षीच्या पेंढरी चषकामध्ये या खेळाडूने बरंच प्रभावित केलं होतं. षटकारांची आतषबाजी या खेळाडूंनी गेल्या वर्षी बाहेरचा चेंडू बराच बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बादचा इशारा. इथे मात्र काहीतरी घडतंय. बॅटर अरसलान आला तंबूच्या दिशेने तंबूत परततोय. चला मित्रांनो, फास्ट करायचंय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. भैरवी मोन्स आणि फटोबा वाडा. एक बाजूला बघितलं गेलं तर पहिल्या ग्रुप मधून आपण फ्रेंड्स क्लब पडेल पुढे येताना पाहिलंय. त्यांच्यासोबत आपण मेन रोड गिरियाला पुढे आलेलं पाहिलंय. या गटामधनं कोण येतंय बघूया. हा जो सामना आहे त्यातून आपल्याला टॉप 4 मधील एक संघ भेटेल. नवीन बॅटर यासीन. चला थोडं फास्ट करा मित्रांनो. नवीन बॅटर जाऊन तिकडे म्हणतात ना की एक झोप काढायला लागला तरी नवीन बॅटर आतमध्ये येत नाहीये. प्रोफेशनल आपण खेळाडू आहोत, व्यावसायिक खेळाडू आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला समजायला हव्या. बात कभी कभी ना बहुत छोटी होती है, लेकिन जब वो लगती है ना दिल पे बहुत बड़ी होती है मित्रों. वाईटचा इशारा येतोय का पाहावं मात्र लागेल. रनआउटचा संधी. रनआउट झालाय. यासीन आला, यासीन परतला आणि इथे वाईट सुद्धा येतोय. गोलंदाजीवरती आपण संकेतला पाहतोय. संकेत कदम. संघाची धावसंख्या इथे मात्र 22. 38 सर्कलच्या इथेच नवीन बॅटर आतमध्ये क्रॉस झाला पाहिजे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, जरा चेक करा. पंचांचा निर्णय वाईट चेंडू आहे आणि त्यावरती रिव्ह्यू घेतला गेलाय. अगर तुमचा रिव्ह्यू सक्सेस हो न तर न हो, सामन्यामध्ये इनिंग मध्ये एकाच वेळी तुम्ही घेऊ शकता. तो कधी घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे, हे सर्वस्व तुमच्यावर आहे. नवीन येत्या बॅटर धीरज. एका बाजूला बघायला गेलं तर अनिकेतला स्ट्राईकला आणण्याच्या मोबदल्यामध्ये मगासपासून आपण पाहिलं अरसलान बाद झाला, यासीन बाद झाला आणि आता धीरज आलाय. अरमान सुद्धा बाद झाला होता. अनिकेतला फक्त आणि फक्त स्ट्राईकवर आणण्यासाठी. यस, इट इज वाईट कॉल, जो तसाच राहणार आहे. नेक्स्ट मॅच पटोबा पडवणे वर्सेस भैराई देवी मोंड. टॉस साठी जायचं आहे लगेचच. संकेतचा पुढचा चेंडू जातोय ऑफ्टन लेग स्टंपच्या बाहेरून. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. येस, इट इज वाइड बॉल. अनलीगल डिलीवरी, इसका कोई मोल नहीं. आपने जो भी यहाँ पे मेहनत की वो सब कुछ फुकट गई.
इतने दूर से देर दौड़ के आए, इतने तेजी से गेंद डाली, लेकिन अक्षय जी आपको सिर्फ एक ही काम आया कि उसको वाइड आपको एक प्लस करना पड़ेगा. मित्रांनो क्या यहाँ फिर एक बार यहाँ पे थोटम जी इन एक्शन में देखने को मिले. उमेश धावतोय, पळतोय, झगडतोय, पडतोय, पुन्हा उभा राहतोय, मात्र झेल काही, चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर जायला देत नाहीये. सतीश, जरा मंडळाच्या सभासदांना विनंती आहे, कॅमेरामॅनला पाणी घेऊन जायचंय. एक असा घटक, दीक्षांत दादा तुमची आठवण झाली. तुम्ही एका ठिकाणी म्हणाला होतात की कॅमेरामॅन क्षेत्र कोणतंही असू दे जीवनामधलं, तो कॅमेरामॅन जो असतो ना तुम्हाला कधीच दिसत नाही, परंतु अख्ख्या जगाला दाखवण्याचं काम करणारा म्हणजे तो कॅमेरामॅन असतो. वाईटचा पुन्हा एकदा इशारा. अवांतरों से एक एक रन गति को थोड़ा तो यहाँ पे बढ़ावा मिल रहा है. दाव संख्या 26. भाई थोड़ा आवाज. शेवटचे 2 चेंडू सिले गए. प्लान के साथ यहाँ पे अनिकेत को रोका गया है. नहीं, यहाँ पे गेंद को उड़ाया है और इस बार गेंद जाएगी. यस इट इज. जहां पे जानी चाहिए थी वहां पे गई और 6 रन पूरा का पूरा देके गई. याच्यासाठीच तर हा प्लॅन चालू होता. स्वप्नील वाईड का टाकतोय, कारण त्यांना माहिती आहे अनिकेत समोर आहे. थोडं थांबवायचंय जरा. 32 झाले. अंपायर 3 वाईड गेलेत नाही ओव्हरला. येस चला सर, सगळं काही परफेक्शन आहे आमच्याकडे. निर्मला सीतारामन नंतर अर्थशास्त्री इकडे असणारे आमचे सगळे स्कोरर आहेत. अर्थमंत्री होणाऱ्या लाईन मध्ये असणारे. धावसंख्या 32. किती झाले? 2 ओव्हर 21 धावा होत्या. अनिकेत एवढं सगळं केल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये कमी ठेवू? स्पेशालिस्ट इथे मात्र आकड्यांच्या मोडी करणारे आमच्याकडे स्पेशालिस्ट बोलवलेत. और आप इतना सब कुछ होने के बाद में हमारे पे शक कर रहे हो? शेवटचा चेंडू अनिकेत साठी घेऊन जातोय संकेत. स्लोअर वन, फुल टॉस प्रकार चेंडू, चांगला फटका. एकच धाव देतोय की काय? दुसऱ्याची संधी, रनआउटचा इथे प्रकार घडतोय की काय पाहावं लागेल. सर नाहीये थर्ड अंपायर, आता नाही देऊ शकत तुम्ही, तुमचा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. येस आउट. नाही, एकच इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू घ्यायचा आहे. मग तो अंपायर घेऊ शकतो, टीम घेऊ शकते, पण शक्यतो टीमलाच घ्यायला जायचा. धावसंख्या 33, 34 टू विन. आणि यानंतर या मोठ्या बॅटल मध्ये, या बॅटलचा यापुढे काय होईल, कोण जिंकेल कोण हरेल, कारण समोर बघितलं तर धीरज सारखा, अनिकेत सारखा गोलंदाज असेल, केतन तिर्लोटकर सारखा गोलंदाज असेल, यासिन सारखा गोलंदाज असेल. त्यामुळे एवढं सोपं नाहीये या मुकाबला इंतहा पाण्याऱ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने घर करून राहणारा सामना असणार आहे. सकाळपासून एवढं सगळं झाल्यानंतर एका गोष्टीचं अजून मात्र मनामध्ये थोडस कमतरता वाटते. मैदानाच्या आतमध्ये अजूनही एकही असा सामना झाला नाहीये जो शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक झालाय. काय तो हा सामना असेल, काय इथे मात्र ईडीए वर्सेस तिर्लोट ते सगळे रेकॉर्ड तोडेल, हे सगळं काही तुम्हाला सांगायला मायक्रोफोन वरती येत आहेत आमचे मित्र दीक्षांत कातोडे सर.
उमेशजी तोटम तुम्हाला विनंती आहे, आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उमेश थोटम तुम्हाला विनंती आहे, तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे ते घेण्यासाठी प्लीज आपण या. चला, वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा या मॅच मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण चला आता मैदानाच्या आतमध्ये प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. चला, वेळ आपल्याकडे कमी आहे, टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाज प्लीज मैदानावरती लवकर पाठवून द्या. एका बाजूला इले पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला पाहणार सी स्वामी समर्थ तिरलोट. सुपर फोरचा थरार एक संघ इथून जाईल तो सरळ सेमीफिनालीच्या रेसमध्ये, आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेले युद्ध आता आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. जिथे टॉस जिंकत असताना इले पॅकर्स या संघाने सांगितले की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असं एकंदरीत त्याने निर्णय कळवला. आणि त्याच्यानंतर आता मैदानावरतीची स्वामी समर्थ तिरलोटचे दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल होतील. जसं मी मगाशी उल्लेख केला, एक हाय व्होल्टेज ड्रामा असेल. जो संघ जिंकेल तो इथून स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होणारा या स्पर्धेमधील तिसरा संघ असेल. अ गटातून आपण पाहिलं तर फ्रेंड्स क्लब पडेल आणि मेन रोड गिरी असे दोन संघ आहेत जे टॉप 4 मध्ये दाखल झालेले आहेत. टॉप 4 ची रेस मधील एक संघ आपल्या समोर येईल. बघतो इले पॅकर्स असेल की सी स्वामी समर्थ तिरलोट असेल, या दोन संघामधील हे विद्यमान लढत आपण सर्वजण पाहताय. पेंट्री बॉईज आयोजित पेंट्री चषक 2026 क्रिकेटचा हा रणसंग्राम डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्पर्धेमध्ये वेलकम आहे, सहर्ष स्वागत आहे. आमच्या बरोबरीने स्कोरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील आहेत, त्यांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये खूप चांगलं राहिले. सकाळपासून प्रत्येक रन्स आणि प्रत्येक गोष्टीची योग्य माहिती त्यांच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवली जाते. संकेत आणि अनुज ही जी सलामीची जोडी आहे ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर गोलंदाजी ट्रॅकवरती केतनला पहिल्या षटकासाठी आणलं गेलंय. 3 षटकांची लढत असेल, जसं आपण मगाशीच उल्लेख केला की चला, इनिंग क्रमांक 2 मध्ये आहे सरचे स्वागत. या मॅच मध्ये टार्गेट आहे तब्बल 34 धावांचं. इलियस संघ आता मैदानावरती या धावा चेस करण्यासाठी दाखल झाला. केतनच्या हातामध्ये चेंडू, चेस ऑन. पहिला बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, बीट झाली, बॉल निघून जातोय. फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती अंपायर सिग्नल, दिस इज अ 4 रन चौकार. उजव्या हाताचा बॅटर जसा आला, ऑन साइडला 3 खेळाडू.
या खेळाडूसाठी तैनात केले गेले. ते खेळाडूला पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात आहेत. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू थोडासा मागे आहे. शॉर्ट फाईन लेग त्याच्याबरोबर एक खेळाडू तुम्ही पाहिला तर बरोबर कव्हर मध्ये तैनात. शफल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे पाहिलं मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाहीये. कारण असं म्हटलं जातं की बेनिफिट ऑफ बॉलर, बॅटर ज्यावेळी शफल होते त्या वाईटच्या 2 लाईन पैकी दुसऱ्या लाईन आहे त्याचा विचार अंपायर डोक्यामध्ये घेतात आणि सध्याच्या घडीला ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. धावसंख्येचा एकंदरीत आकडा पाहिला तर तो 5 वरती स्थिर आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मैदानाच्या अगदी समोरची दिशा. तिथून 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने रणसंख्येमध्ये हलकाशी इजाफा होईल. धावांचा आकडा आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आहे 7च्या घरामध्ये. मागचा फटका पाहिला तर बरोबर बॉलरच्या डोक्यावरून मैदानावरील सर्वात सेफ झोन स्ट्रेट आणि तिथून 2 धावा आल्या. 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूनं बरंच काही लढण्यासाठी शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल आणि पुन्हा एकदा दुहेरी धावांची मोहर. यावेळी पहा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज गॉन. हॅलो हॅलो, चला मित्रांनो, एकदा तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा अजून एक खुशखबरी द्यायला आनंद होतोय की आम्ही एक डिक्लेअर केलं होतं स्पर्धेमध्ये ड्रोन व्ह्यू असणार आहे. वरून आपल्याला कॅप्चर केलं जाणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये तो इथे उपस्थित नव्हता, मात्र आता यानंतरच्या उर्वरित सामन्यांना तो वरून कॅप्चर करण्यासाठी ड्रोन कॅमेरा इथे दाखल झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं हे सांगायला अभिमान वाटतोय की पहिल्यांदाच हे इथे मात्र देवगडच्या या मुंबईच्या क्रिकेटमध्ये घडताना आपण पाहतोय. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानामध्ये कसलीही कसर नाही. तुम्हाला जे हवं ते अगदी तुम्हाला मिळतं आणि ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून या मैदानाचं चित्र आणि स्पर्धेचं थरार तिथेही पाहायला मिळेल. इथे बघा मैदानाच्या आतमध्ये विकेट आले, नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला केवळ स्टिअर केलं, क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाले, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न तोही सक्सेस होईल. तिसरी धाव घेतली जाईल का? नाही, थांबवलं गेलंय. इथे 2 धावा आल्यात आणि पहिला ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपवला गेला. धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर धावा आहेत 9, म्हणजेच 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज. 12-25 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ते पाहण्या अगोदर पुन्हा एकदा घेऊयात ब्रेक, ऐकूयात डीजेला. टीम मीटिंग घेऊ नका आणि मैदानावरती ते ड्रोन गिरट्या घालताना आपण पाहताय. हे प्रगत तंत्रज्ञान विकसित झालेलं नवनवीन विज्ञानाचं युग आणि हा अगदी पाखराच्या नजरेतून या मैदानाला टिपण्याचा प्रयत्न या ड्रोनच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाचा एकंदरीत या मॅच मध्ये विचार केला तर धावफलकावरती येस अंपायर्स, चला अंपायर्सना काहीतरी मदत हवी आहे. आयोजन कमिटीचे मेंबर्स असेल त्यांना विनंती आहे. चला लेग बिफोर ट्रॅक, हा हा व्हाईट आहे, नाही 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 अलाउड नाही, ब्ल्यू आणि ब्लॅक. या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत आणि तेच सांगण्याचा प्रयत्न आमच्या अंपायर्स करत आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॅक्स आहेत, चला ब्ल्यू आणि ब्लॅक
याच कलरच्या ट्रॅक्स परिधान करून तुम्ही मैदानावरती उतरू शकता. आयोजकाच्या माध्यमातून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. पेंढरी चषक 2026 हा रणसंग्राम आणि या ड्रोनच्या नजरेतून देखील या स्पर्धेचे चित्र टिपली जातील आणि तेही आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू असलेलं चला 2 धावांची पेनल्टी असेल. 2 धावांची पेनल्टी. तुमचे खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये ब्लॅक आणि ब्ल्यू ट्रॅक्स कंपल्सरी आहेत आणि जी नियमावली आहे चला आयोजन कमिटी त्या ठिकाणी जे काही रूल्स आर रेग्युलेशन आहे ते तुम्हाला दाखवतील. मात्र त्या अगोदर विनंती असेल की या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत आणि ते प्रोटोकॉल्स पाळत असताना या स्पर्धेमध्ये प्लीज आपण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करूयात. कारण नियम म्हटलं तर खेळाडूला शिस्त लावण्याचं सर्वाधिक प्रभावी माध्यम म्हणजे नियम आणि हे ड्रोनचे दृश्य आहेत ते देखील आपल्यापर्यंत जरूर येतील आणि ड्रोनच्या नजरेतून या स्पर्धेचा थरार कॅप्चर करण्याचा प्रयत्न ये चला 2 धावांची पेनल्टी असेल. चला मित्रांनो सहकार्य करा प्लीज. आशुतोष यांच्या माध्यमातून हे ड्रोन मैदानावरती उडवलं गेलं आणि येस 2 धावांची पेनल्टी आहे म्हणजे 2 धावा आहेत त्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. इथे या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत ज्याचा आपण वारंवार उल्लेख केलेला आहे. या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत त्या नियमाच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळत आहात आणि मी मगाशीच उल्लेख केला की खेळाडूला शिस्त लावण्याचं सर्वाधिक प्रभावी माध्यम ते म्हणजे नियम आणि जर नियम पाळले नाही गेले तर तिथे मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल आणि तेच आपण पाहिलं. ब्ल्यू आणि ब्लॅक ट्रॅक्स याच घालून तुम्ही मैदानावरती उतरायचं. इथे बघा या मॅच मध्ये टार्गेट आहे 34 धावांचं. पेनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्यात म्हणजेच 11 धावा या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती चला 2 रन्स मायनस म्हणजे 34 धावांचं टार्गेट आहे तर 32 धावांवरती येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. असलम आलेत. पहिलाच बॉल अंपायर कडे पाहिलं आणि दॅट्स अनफेअर डिलिव्हरी म्हणजे व्हाईट बॉलचा सिग्नल आला. ओव्हर द विकेट आले. डावखुऱ्याच्या बॅटरसाठी कुठेतरी पाय पकडण्याचा प्रयत्न झाला. शफल झाले. तिथून आलेले एक्स्ट्रा धाव जी रणसंख्येला एक आकार देत असताना धावांचा आकडा पाहिला तर तो आहे मात्र 10च्या घरामध्ये 10. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. लॉफ्ट केले बॉलला सरळ भिरकावलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय. बिग ब्लास्ट षटकार.
धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 32 टार्गेट आहे म्हणजे अर्धा रस्ता आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने पार केलेला आहे. इथून अर्धा डोंगर चढायचा आहे तर दुसऱ्या बाजूला असलमला एखादी विकेट घ्यावी लागेल कारण या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने पुन्हा एकदा कम बॅक केलंय. धावा कुठेतरी कमी पडल्या होत्या जसा स्ट्राईक एंडला संकेत आला आणि आपल्या संघासाठी इथेही त्यांनी शुभ संकेत दिलेत. 6 धावा रणसंख्येमध्ये वाढ. असलम निघालाय हा बॉल सोडलाय चुकी झाली बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर अंपायर सिग्नल वाईड आणि ती त्याच्यावरती आलेले 4 धावा 4 रन्स. वरती मिळालेल्या मोफतच्या 5 धावा रणसंख्येचा ग्राफ अक्षरशः वेगाने मागच्या 2 बॉल मध्ये वाढताना आपण पाहिलाय. धावसंख्येला वेग आला 21च्या घरामध्ये रणफलक जाऊन पोहोचलाय. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. यावी लाजवाब फटका क्लासिकल स्ट्रोक अफलातून आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा फटका षटकार. असलमचा पुढचा बॉल यावेळी यॉक करण्याचा प्रयत्न खोलामध्ये टाकलं होतं खोदून काढलं एक सिंगल धाव आली. या सिंगलच्या मदतीनं धावांचा जो आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. इथून पुढे फक्त 4 धावांची गरज. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर. या षटकामध्ये वाईड वरती आलेल्या 5 धावा कुठेतरी गोलंदाजी संघाला स्पर्धेमधून थोड्याशा मागे घेऊन आल्यात. आता त्याची भरपाई करण्यासाठी किमान विकेट्स या गोष्टी मिळणं या मॅच मध्ये आता गरजेचं बनून राहिलंय. शफल झाले त्याच्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. इथे बघा बॅकअप नाहीये बॉलसाठी आणि त्याच्यानंतर इथे आल्या 2 धावा. या 2 धावेच्या साह्यानं 2 धावेच्या मदतीनं धावफलकाचा एकंदरीत वाढता चढता क्रम पाहिला तर तो आहे 30च्या घरामध्ये. अजूनही 2 धावेंची गरज या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये मोठा उलटफेर आपण पाहिला. कुठेतरी वाटलं होतं की असलम धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतील की काय मात्र एक षटकाराला एक्स्ट्रा धावा आल्या आणि त्याच्यानंतर संघ विजयापासून काही रस्ते दूर झाला. शफल होत असताना फॉलिंग स्लिप खेळायचा स्वीप करायचं होतं मात्र इथे बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय आणि या षटकातील आता जर आपण पाहिलं तर अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक 7 मध्ये 2 ची गरज. राऊंड द विकेटने शेवटचा बॉल टर्न झाला. क्षेत्ररक्षक थोडेसे हडबडले. इथून एकच धाव येईल म्हणजे अजूनही मॅच बाकी आहे. 6 मध्ये 1 धावेंची गरज. येणारे 6 बॉल करायचे 1 धावा. क्रिकेटचा खेळ नेहमी सांगत आलाय 6 मध्ये 1 धावा डिफेन्स झाला. हे एकदा नाही दोनदा नाही तर बऱ्याचशा क्रिकेटच्या मैदानावरती झालेला आहे. मात्र पुन्हा एकदा तो कारनामा मैदानामध्ये होईल का हे पाहण्यासाठी या षटकाची सुरुवात होण्याची वाट पाहावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती यासीन आलेले आहेत 6 मध्ये 1. यासीनचा पहिला बॉल पहिलाच बॉल डॉट स्विंग आणि मिस. त्या ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता. गुडले स्पॉट त्याच्यावरून मिळालेला अतिरिक्त बाउन्स. 5 बॉल आहेत. 5 बॉल तुम्हाला अशाच पद्धतीने हाताळावे लागतील. सर्कलच्या आतमध्ये बघा खेळाडूंना थोडस जवळ बोलवलं जातं. एक खेळाडू शॉट लेगला बोलवलं गेलाय त्याच्यावरून सिली पॉइंट या बॉलसाठी तैनात. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बरोबर पुढे उभा होता. चुकी झाली. अशा चुकी कदाचित मॅचचं मोरल बिघडवण्याचं काम करतात. काय जर इथे झेल पकडला असता तर कदाचित संधी असती निधर 4 बॉलवरती लढण्याची. मात्र झेल ड्रॉप मॅच फिनिश आणि नशीब पुढच्या मॅचला सुरुवात होईल आपल्या पहिल्या इनिंगसाठी. विनायक सर असतील त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत आपण पहिल्या सत्राचं
समालोचन. किती हवा ही रंगी बेरंगी